डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. पाथर्डी तालुक्यातील मढी येथे बुधवारी भट्टीचा सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा झाला. संपूर्ण गावाची मिळून एक होळी कानिपनाथ मंदिरासमोर शेजारतीनंतर विधिवत पूजेनं पेटवली गेली. होळीचा मान गोपाळ समाजाला असतो. हुताशनी पौर्णिमेच्या अगोदर 15 दिवस होळी साजरी करणारं मढी हे देशातील एकमेव गाव आहे. या होळीला सुमारे 500 वर्षांचा इतिहास आहे. मढीचे ग्रामस्थ पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी करत नाही. बुधवारी नाथांची आरती झाल्यावर भट्टीची पूजा करून मढी देवस्थानचे पदाधिकारी आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रात्री 9 वाजता होळी पेटली. यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, मढी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांसह विश्वस्त आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. गावातून गोवऱ्या वाजत गाजत गडावर आणल्या गेल्या. सूर्यास्तापूर्वी भट्टी रचून रात्री पेटवली गेली. 10 फूट उंच आणि 50 बाय 50 फूट आकारापर्यंत ही भट्टी रचली गेली. मढीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ तर गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. गावातील प्रत्येक घरातून नाथांना आणि होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला गेला. भट्टी पेटल्यानंतर प्रदक्षिणा घालत नारळ अर्पण केला गेला. संपूर्ण भारतामध्ये 15 दिवस अगोदर होळी फक्त मढीमध्ये साजरी केली जाते. नंतर आम्ही होळीचा सण साजरा करत नाही. नंतर बाहेरचे लोक येऊन, म्हणजे गोपाळ समाजाला तो मान आहे, ते लोक येऊन इथं होळी पेटवतात. परंतु गावकरी त्यांना तो मान देतात. त्यामध्ये कुठलेही गावकरी सामील नसतात. आम्ही कुठलाही होळीचा सण साजरा करत नाही, रंग खेळत नाही, काहीच करत नाही. होळीचा सण हा आजच आमचा साजरा होतो. महाराष्ट्रामध्ये कानिपनाथांची संजीवनी समाधी मढी येथे आहे. कानिपनाथाची खरी यात्रा उत्सव होळीच्या सणापासून या ठिकाणी सुरुवात होते. आज महाराष्ट्रामध्ये तसं जर आपण पाहिलं तर हुताशिनी पौर्णिमेला खऱ्या अर्थानं होळीचा सण साजरा केला जातो. परंतु महाराष्ट्रामध्ये असं एकमेव देवस्थान आहे आणि एकमेव गाव आहे, ते मढी आहे, तेथे आज होळी साजरी केली जाते. महाराष्ट्रातील अनेक मंडळी आज नाथ भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं कानिपनाथाच्या यात्रा उत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला आहे. यात्रा उत्सव खऱ्या अर्थानं 3 टप्प्यात केला जातो. होळी, रंगपंचमी आणि फुलरबाग, त्यानंतर कावडीचं पाणी त्या ठिकाणी पडतं. अशा 3 टप्प्यामध्ये कानिपनाथाचा यात्रा उत्सव साजरा केला जातो. यात्रा उत्सव हा अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून तर पुढच्या अमावस्येला कावडीपर्यंत पाणी पडल्याच्या नंतर हा 1 महिन्याचा उत्सव चालला जातो. श्री क्षेत्र मढी या ठिकाणी चैतन्य कानिपनाथांची संजीवन समाधी असून होळीपासून सुरू झालेली यात्रा गुढीपाडव्यापर्यंत सुरू असते. गावातून सुमारे 2 टन गोवऱ्या इथं जमतात. 15 फूट व्यासाचं वर्तुळ आणि सुमारे 10 फूट उंचीची रचलेली होळी म्हणजे नाथ संप्रदायाची भव्य ध्वनी म्हणूनही नाथभक्त याकडे बघत असतात. या होळीचं वैशिष्ट्य म्हणजे गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गोवऱ्याच फक्त वापरल्या जातात. इथं लाकडाचा वापर होत नाही. हे या भट्टीचं खास वैशिष्ट्य आहे. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.